आपण चांगल्या पद्धतीने ह्याच्यात करावा। आणि जसं मॅडमने बोलताना सांगितलं की क्रीडा संकुलचा विषय, आपला क्रीडा संकुल मंजूर आहे, त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे। आता आपल्याला, मी स्वतः आर्किटेक्ट आहे, तर आर्किटेक्चरच्या नात्याने मी कॉम्पिटिशन घेऊन एक चांगला आर्किटेक्ट सिलेक्ट केलेला आहे। त्या आर्किटेक्टबद्दल आता कॉन्स्टंटली माझे मीटिंग चालू असतात। ते 2 क्रीडा संकुलचं काम त्याला दिलेलं आहे, एक केजचं आणि अंबाजोगाईचं एक्सपेन्शनचं। तर ते दोन्हीचं काम आता चांगल्या पद्धतीने आम्ही क्लिअर केलेलं आहे। त्याची टेक्निकल मान्यता जी आहे ती सगळी सुद्धा झालेली आहे। आता लवकरात लवकर त्याचं काम सुद्धा आपण सुरू करू शकणार आणि पुढच्या वर्षी नाही तर त्याच्यानंतरच्या, कारण तो एकदम मोठी भव्य जागा आहे, बिल्डिंग मोठी आहे, तर त्याला जसा वेळ लागेल तर मे बी बाय नेक्स्ट नाही तर त्याच्यानंतरचं वर्ष नक्कीच आपण ही जी कॉम्पिटिशन आहे ती क्रीडा संकुलला घेऊ। आणि त्याच्यामध्ये खूप सारे सोयी आहेत, म्हणजे खो खो आणि याच्यासाठी ग्राउंड तर आहेत, पण त्याच्या पलीकडे त्याच्यासाठी बॅडमिंटन, रेसलिंग हे सगळे खेळ आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। तर चांगल्या पद्धतीने फ्युचर एक्सपॅन्शनमध्ये स्विमिंग सुद्धा त्याच्यामध्ये आहे। आपल्याला ह्या भागामध्ये स्विमिंग पूल नाही, म्हणजे जे मुलांना जर त्याच्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल, अभ्यास म्हणजे